भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा पाकिस्तानला जाण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे शेकडोच्या संख्येने लोक पाकिस्तानात जात आहेत। मात्र या पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा पाकिस्तानात जायची इच्छा नाही। मात्र सरकारच्या आदेशापुढे त्यांचं काही चालणार तर नाहीये। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। मुलं इथं, पालक पाकिस्तानात। पाकिस्तानला जाताना धाय मोकलून रडले। पाकिस्तानी नागरिकांच्या पाकिस्तानलाच लाखोल्या। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। भारतात विजावर राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले। त्यानंतर प्रत्येक राज्यातल्या अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांना पाकिस्तानमध्ये जाण्याचे आदेश दिले गेले। त्यानंतर मात्र अनेक पाकिस्तानी नागरिकांच्या डोळ्यात पाणी आलंय। महत्त्वाचं म्हणजे लग्नानंतर अनेक महिला पाकिस्तानमधनं भारतात आल्या। आता त्यांना मुलं सुद्धा झाली। त्यांच्या मुलांना भारतीय नागरिकत्वही मिळालं। मात्र अशा महिलांना आता परत पाकिस्तानमध्ये जावं लागतंय। अब मुझे इमीडिएटली इन्होंने बोला रात को 9:30 बजे कि भाई आपने बॉर्डर क्रॉस करना है। मैं यही गवर्नमेंट ऑफ इंडिया से यही अपील करना चाहती हूँ कि इतना क्यों मतलब कर रहे हैं हमारे साथ। मेरे बच्चे यहाँ पे हैं, मेरी मैरिज हुई है, मुझे 35 साल हो गए हैं सर। मेरा क्या कसूर है इसमें। आपली आई किंवा बायको आपल्याला सोडून पाकिस्तानमध्ये जात असल्याचं दुःख नातेवाईकांना होतंय। मुलं भारतात आणि पालक पाकिस्तानमध्ये अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सरकार से मैं अपील करूंगा कि आप कुछ टाइम की मोहलत दे दें, कुछ हल निकालें, कुछ टाइम की मोहलत दे दें। अब जो फैमिलीज यहाँ पे पिछले 20-30 सालों से रह रही हैं, हमने वोट भी कास्ट किया, हमारे हर एक डॉक्यूमेंट्स यहाँ के बने, आधार कार्ड है, इलेक्शन कार्ड है, राशन कार्ड है, हमारा डोमिसाइल है मेरी यहाँ की, बाकी सारे डॉक्यूमेंट्स मेरे बने। अब मैं यहाँ से कहाँ जाऊंगा। पाकिस्तानमधनं भारतात आलेला आणि लहानाचा मोठा होत इथं शिक्षण घेतलेल्या एका युवकाची तर गोष्ट धक्कादायकच आहे। त्याच्या म्हणण्यानुसार त्यानं भारताचा आधार कार्ड मिळवलंय, त्याला रेशनिंग कार्डसह मतदान कार्डही मिळालं आणि त्यानं भारतात मतदानही केलंय। मात्र आता त्याला पुन्हा पाकिस्तानमध्ये जावं लागतंय। ये नोटिस है, इसकी कॉपी है। ये नोटिस की क्या नोटिस है कि आप 26 को आप ये यहाँ से चले जाइए कि आपका जो लॉन्ग टर्म वीजा है वो हमने अप्रूव नहीं किया, जबकि वो एक्सटेंड नहीं किया। और कितने महीने हो गए आज? 6 महीने पहले मैंने अप्लाई किया हुआ। तो अब तो वहाँ कोई भी नहीं है, तो किसके पास जाएंगे। मतलब कि पहले भी पासपोर्ट का एक बार इन्होंने इशू क्रिएट किया था, तो फिर इनको पासपोर्ट के लिए वहाँ जाना पड़ा था। ऐसे तो यहाँ से दिल्ली से ही बन जाता था इनका पासपोर्ट, लेकिन बट जब से गवर्नमेंट ने पता नहीं कौन सा रूल है, अब ये तो नहीं मेरे को समझ आ रही है कि क्या है। एकूणच पाकिस्तान सारख्या मागासलेल्या देशाला कंटाळून अनेक जण भारतात आले, त्यांना भारताचा लळाही लागला। मात्र आता दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना पुन्हा पाकिस्तानात जाण्याची वेळ आलेली आहे, पण त्याला ते नकार देत आहेत। यातच पाकिस्तानची कुवत समजते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।